मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणत्याही आमदाराला निरोप गेलेला नाहीये असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रसाद लाड यांचं हे वक्तव्य आहे, तर आम्हाला अजून कोणतीही सूचना मिळालेली नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। मंडळ विस्ताराचा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घेतील, त्याबरोबर एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचा हा तिघांचा निर्णय असेल। अजूनपर्यंत असे कुठल्याही प्रकारचा निरोप कुठल्याही आमदाराला किंवा नेत्याला अजून आलेला नाही आहे, त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री उद्या नागपुरात आल्यानंतरच या बाबतीतला उलगडा आपल्याला होईल। असं आहे की मला ती कल्पना नाही, कारण आम्हाला ते सांगितलं गेलं की तुम्हाला सूचना मिळणार आहेत। आता पण आम्ही अधिवेशनाच्या दृष्टीने हजर राहण्याकरताच आम्ही आलो। खरं आल्या सूचना तर आम्ही आपल्याला कळवू। नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अजून काय नावं समजलेली नाहीत, मेसेज काय आलेले नाहीत। उद्या पहिल्यांदा नागपूरला 91 साली झाला होता, दुसऱ्यांदा होतोय। फोन वगैरे काय आला नाही, वेट अँड वॉच। तर काय वाटतं यावेळेस नवीनांना संधी दिली जाईल असं देखील बोललं जातं? ठीक आहे, नवी जुनी सगळं घेऊनच होईल पुढे। तर काय अपेक्षा काय वाटतं यावेळेस देतील संधी पुन्हा एकदा? संधी तर मिळणारच। कारण की असं देखील झालं आहे की संग्राम साहेब आणि दुसरीकडे जिरवळ साहेब या दोघांमध्ये खरी तर रस्सीखेच पाहायला मिळते। नाही, काय मला माहिती, त्यात ते जजमेंट देणारे आपले अजितदादा आहेत, बॉस आहेत, ते काय निर्णय घेतील ते सगळं मान्य करावं लागेल सगळ्यांना।